आज मनसेचा 20वा वर्धापन दिन। रायगडच्या पायथ्याशी मनसेचा वर्धापन दिन साजरा होणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे कार्यकर्त्यांसह रायगडावरती दाखल। मनसेचा आज 20वा वर्धापन दिन। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून ट्विट करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा। पक्ष स्थापनेपासूनच्या आंदोलन, विविध घटनांचा पोस्टमधून आढावा। संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात। आजपासून 2 एप्रिलपर्यंत दुसरा टप्पा सुरू असेल। एप्स्टीन फाइल्स, ट्रेड डील यासह अनेक विषयांवरून विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पदावरून हटवण्याच्या विरोधकांच्या प्रस्तावावरती आज चर्चा। भाजपकडून लोकसभा खासदारांना आज आणि उद्या सभागृहात उपस्थित राहण्याच्या सूचना। सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीपही जारी करण्यात आलेला आहे। दिल्लीतील कथित मद्य घोटाळा प्रकरणामध्ये सीबीआयच्या याचिकेवरती दिल्ली हायकोर्टात आज सुनावणी। दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाने दिलेल्या निकालाविरोधात सीबीआयने हायकोर्टात ही याचिका दाखल केली। पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांसारखं वागू नका, भ्रष्टाचाराविरोधात कुठलीही तडजोड नको। बीएमसीच्या कारभारात नो कॉम्प्रोमाइज धोरण स्वीकारा। मुख्यमंत्री फडणवीसांचा नगरसेवकांना कानमंत्र। पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या वेळेस नाराजी टाळण्यासाठी सुनेत्र पवारांचे प्रयत्न। सुनेत्र पवार यांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी मागवले इच्छुकांचे अर्ज। पहिल्यांदाच मागवण्यात आलेले आहेत असे अर्ज। रत्नागिरी जिल्ह्यातील 9 पंचायत समितीच्या सभापती पदासाठी आज निवडणूक होतीये। चिपळूण राष्ट्रवादीकडे तर संगमेश्वर शिंदेच्या सेनेकडे। मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर पंचायत समितीवरती शिंदे शिवसेनेचा सभापती। बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा 9वा दिवस। बच्चू कडूंचा सलोना ते चिखलदरा त्रिशूल तांडव मोर्चा। बच्चू कडूंचा सरकारला दुपारी 4 वाजेपर्यंत अल्टिमेटम। 4 वाजल्यानंतर आमचं आंदोलन कुठल्याही स्तराला जाऊ शकतं। बच्चू कडूंचा राज्य सरकारला इशारा। नागपूरमध्ये मिनी महापौर पदासाठी भाजपमध्ये इच्छुकांची चढाओढ। 38 प्रभागांचा कारभार चालवणाऱ्या 10 झोनमध्ये सभापतीची नियुक्ती होणार। सभापती पदासाठी भाजपमधील इच्छुक नगरसेवकांची लॉबिंग सुरू। बातमी आता आंतरराष्ट्रीय आहे ती बघूयात। इराणी मिसाईल्स, ड्रोन नष्ट केल्याचा यूएई संरक्षण मंत्रालयाचा दावा आहे। 16 इराणी बॅलिस्टिक मिसाईल्स तसेच 113 ड्रोन पाडल्याचं यूएई सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। इराणी मिसाईल्स आणि ड्रोन नष्ट केल्याचा दावा। आरोग्य विभागामध्ये बाह्य पद्धतीने काम करणाऱ्या संस्थांना आरोग्यमंत्र्यांचा इशारा। संस्थेच्या कामकाजात गैरप्रकार आढळला तर थेट कारवाई करणार। दोषी संस्थेला काळ्या यादीत टाकणार। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचा थेट इशारा। भीमा कोरेगाव आयोगासमोर साहित्यिक विश्वास पाटील यांची उलट तपासणी झाली। छत्रपती संभाजी महाराज यांच्या अंत्यविधी संदर्भात कोणताही उल्लेख दस्तऐवजांमध्ये नसल्याचा विश्वास पाटील यांनी आयोगाला उलट तपासणीमध्ये सांगितलेला आहे। 1 जानेवारी 2018च्या दंगलीची चौकशी सुरू आहे। सिंधुदुर्गच्या मालवण कोळंबमध्ये गाव कमिटी अध्यक्षावरती अज्ञाताचा गोळीबार। कमिटी अध्यक्ष संदीप शेलटकर यांच्यावरती गोळीबार करून आरोपी फरार झालेत। पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय। इस्रायल इराण युद्धामुळे सोलापूरच्या माढ्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत। 1200 कंटेनर केळी कोल्ड स्टोरेजमध्ये पडून आहेत। सरकारने बाजारपेठ निर्माण करून आर्थिक मदत करावी, केळी उत्पादकांकडून ही मागणी केली जाते।